महाराष्ट्र संयुक्त घटक मुख्य परीक्षा 2026 परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे का? काय आहेत आयोगाच्या महत्त्वपूर्ण सूचना? काय आहे नेमकं कारण? चला पाहूया संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया परीक्षा पुढे गेली काय. एमपीएससी गटकची मुख्य परीक्षा आता आलेली आहे. 12 जुलैला परीक्षा होणार आहे. 7 जूनला परीक्षा होणार होती. ती परीक्षा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती आणि ती आता 12 जुलैला होणार होती. मात्र आता सुद्धा एमपीएससीच्या उमेदवारांनी ही मागणी केलेली आहे की ती परीक्षा सुद्धा पुढे गेली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की पावसाचं प्रमाण खूप वाढल्यामुळं धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास फार मोठ्या अडचणी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा आयोगाने पुढे ढकलावी अशी मागणी प्रत्येक ठिकाणाहून आता उमेदवार करत आहेत. त्यामुळे ही परीक्षा 12 जुलैची जी आता होणारी परीक्षा आहे ती सुद्धा परीक्षा पुढे जाते की काय, आता हे पाहणं अगत्याचं ठरणार आहे. आयोग याबाबत अजूनही काही आयोगानं डिक्लेअर केलेलं नाही. बघूया आयोग डिक्लेअर करते का. जर होणार असेल परीक्षा तर त्या परीक्षेसाठी काय काय आवश्यक कागदपत्रे आहेत, काय घ्यावं लागणार आहे, या संपूर्ण डिटेल आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूया पुढे. चला. हॉल तिकीट असणं अनिवार्य आहे. हॉल तिकीट तुम्हाला ओरिजिनल सोबत न्यायचं आहे मित्रांनो. त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी उपकेंद्रावरती जिथं तुमची परीक्षा आहे त्या उपकेंद्रावरती तुम्हाला 1.5 तास अगोदर म्हणजे वेळेआधी 1.5 तास तुम्हाला पोहोचायचं आहे. कारण त्या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीने तुमचं व्हेरिफिकेशन होत असतं. त्यामुळं त्यासोबतच तुम्हाला एक ओळखीचा पुरावा न्यायचा आहे. म्हणजे आधार कार्ड असेल किंवा तुमचं वोटर आय डी कार्ड, ज्याला निवडणूक आयोगाचे ओळखपत्र म्हणतो आपण, पासपोर्ट असेल, पॅन कार्ड असेल, स्मार्ट कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल, यापैकी कुठलंही एक तुम्हाला मूळ ओळखपत्र लिहायचं आहे. उमेदवाराचं छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसला पाहिजे अशी तुमच्या ओळखपत्राची छायांकित प्रत सुद्धा तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा आय डी प्रूफ न्यायचा आहे, त्याची एक झेरॉक्स, त्यासोबतच तुमचं ओरिजिनल हॉल तिकीट आणि ज्याची झेरॉक्स मारलेली आहे ते आय डी प्रूफ ओरिजिनल तुम्हाला घेऊन परीक्षा केंद्राच्या 1.5 तास म्हणजे परीक्षेच्या 1.5 तास अगोदर तुम्हाला परीक्षा उपकेंद्रावर पोहोचायचं आहे. बायोमेट्रिक सुद्धा होत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर परीक्षेच्या वेळी तुम्ही मद्य किंवा मादक अंमली पदार्थांचं प्राशन केलेलं आढळल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते. त्यामुळे कोणतंही मादक पेय असेल किंवा काही असेल तुमच्या सोबत नाही पाहिजे. त्यासोबतच तुमच्याकडं डिजिटल स्मार्ट वॉच असेल किंवा काय असेल तर या ठिकाणी किंवा जे इलेक्ट्रिक गॅजेट असतात ती सुद्धा तुमच्या सोबत नाही पाहिजेत. त्यासोबतच तुमचे पालक असतील किंवा तुमचे इतर नातेवाईक कोण असेल तर ते सेंटरच्या बाहेर लागतात. सेंटरमध्ये कोणालाही प्रवेश नाही उमेदवार सोडून. त्यासोबतच तुम्हाला तुमच्याकडं पॉइंटेड बॉल पेन असला पाहिजे. ब्लॅक बॉल पेन तुमच्याजवळ असला पाहिजे. ठीक आहे. त्यासोबतच तुम्हाला पाण्याची बॉटल, ती पण ट्रान्सपरंट बॉटल लागते. ठीक आहे. त्याच्यावरती कोणतंही चित्र असता कामा नये. ट्रान्सपरंट बॉटल हवी. एवढी डॉक्युमेंट असल्यानंतर तुम्ही परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश घेऊ शकता, परीक्षा देऊ शकता. ह्या महत्त्वाच्या आयोगाच्या सूचना आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.